नमस्कार बाळांनो. आजचा विषय सायन्स. सायन्समध्ये चॅप्टर 4 धडा 4 आहे सायन्सचा. चॅप्टर 4 वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग बघूया. ट्राय दिस. आपण करून पाहूया बाळांनो. ट्राय दिस, करून पाहणे. तर काय करून पाहणे ते बघूया. सुरुवातीला तुम्हाला इंग्लिशमध्ये मी समजून देणार आहे, त्याच्यानंतर त्याचं मराठीत सांगणार आहे पुन्हा. हे खरं प्रत्यक्ष वर्गात करावं लागतं, प्रात्यक्षिक करावे लागतात, ऍक्टिव्हिटीज असतात, प्रत्यक्ष कृती करावी लागते, प्रयोग करून दाखवावे लागतात, पर्याय नाही. चला ओके ठीक आहे. ट्राय दिस. टेक अ ग्लास ऑफ फुल ऑफ वॉटर अँड अ स्पून फुल ऑफ शुगर टू इट अँड स्टीर इट विथ अ स्पून. सी व्हॉट चेंज टेक्स प्लेस. रिपीट दिस experiment with each of the substances mentioned below. Wash the glass clean every time you take the next substance. Common salt, honey, washing soda powder, alum, sand, wheat flour, sawdust, turmeric powder and some oil. बघा, तर आपल्याला हा प्रयोग करताना काय काय घ्यावं लागेल, कोणते साहित्य वापरावं लागेल याविषयी मी तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगितलेलं आहे. स्पीड जास्त आहे, लक्षात आलं असेल. समजून घेऊया. तर काय सांगितलं त्यांनी, तुम्ही घरी हा प्रयोग करून बघणार आहात. तर एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध्यापर्यंत आपण काय घ्यायचं, वॉटर, पाणी. स्पून त्या ग्लासमध्ये पाणी घेतल्यानंतर स्पून, चमचा, आणि त्याच्यात शुगर, साखर टाकायची आहे. शुगर, साखर टाकून ते चमचाने काय करायचे, आपल्याला ढवळायचे. आणि काय बदल होतो ते आपण पाहणार आहोत. तर हा प्रयोग तुम्ही घरी करून बघू शकता. असा प्रयोग पुढील प्रत्येक पदार्थ घेऊन तुम्हाला करता येईल. मिठापासून करता येईल, मीठ घेता येईल, मधाचा प्रयोग करता येईल, धुण्याचा सोड्याचा प्रयोग करता येईल, तुरटीची पूड घेऊन ते करता येईल, वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा गोळा, भुसा, हळदीचे पीठ, तेल, असे प्रत्येक नवीन पदार्थ घेण्यापूर्वी आपण मात्र काय तुम्हाला सांगितलं, टर्मरिक पावडर म्हणजे त्याच्यापेक्षा तो फ्लोरॅन्स, की आपण ग्लास स्वच्छ करून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला जो प्रयोग करणार आहोत तो आपल्याला स्पष्ट समजला पाहिजे यासाठी. पुढे जाऊया. तर हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय समजणार आहे त्याविषयी पुढे सांगितलेले, की हा प्रयोग केलेला आहे, पण त्याच्यावर आपल्याला काय आढळणार आहे ते बघूया. व्हॉट डू यू सी? शुगर, सॉल्ट, वॉशिंग सोडा, alum disappear in the water. They dissolve completely in the water, but sand, sawdust, turmeric powder, all do not disappear even on stirring. They do not dissolve. बघा, तर आपल्याला अशा पद्धतीने आपण साखर घेतली किंवा मीठ घेतली किंवा धुण्याचा सोडा किंवा खाण्याचा सोडा, तुरटीची पूड, असे पदार्थ पाण्यात टाकून ते पाण्यात टाकल्यानंतर आणि ढवळल्यानंतर आपल्याला ते पदार्थ काय होतात,
पाण्यात विरघळतात आणि विरघळल्यामुळे ते दिसेनासे होतात. परंतु वाळू किंवा गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा, हळद पूड, तेल हे पदार्थ तसे पदार्थांचे तसे होत नाही. बघा, ते ढवळल्याशिवाय ते पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. म्हणजेच मग यावरून आपल्याला काय समजणार आहे बाळांनो? व्हॉट डज दिस टेल अस? सम सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर while some substances do not. की यावरून आपल्याला असे समजणार आहे की काही पदार्थ हे पाण्यात विरघळतात आणि काही पदार्थ मात्र पाण्यात विरघळत नाहीत. प्रयोग तुम्ही घरी करू शकता. मी तुम्हाला शाळेत नक्कीच हा प्रयोग करून दाखवणारच आहे. पण करण्याच्या आधी तुम्ही घरी करा, समजणार आहे. आई किंवा पप्पांची मदत घ्या किंवा ताई किंवा दादाची मदत घ्या, ते तुम्हाला करून दाखवतील बाळांनो. The substances that dissolve in water spreads throughout the water. When salt dissolve in water, the container tastes salty. When sugar dissolve, the water tastes sweet. बघा की विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो, बरोबर. आणि मीठ पाण्यात विरघळते, साखर विरघळते, भांड्यातील पाणी चवीला खारट लागते, साखरेचं पाणी गोड लागतं. तर गोड लागते हे आपल्याला या प्रयोगावरून आपल्याला समजणार आहे आणि लक्षात येणार आहे. चला पुढे जाऊया. इफ someone gets loose motions, we give them a solution of salt and sugar to drink. This solution is called ORS or oral rehydration solution. बघा की एखाद्याला काही आजार झाले, उदाहरणार्थ जुलाब वगैरे असे काही आजार असतात किंवा उलट्या होणे लागल्या, तर आपण त्याला पाण्यात साखर किंवा मीठ विरघळून तयार केलेले द्रवण आपण पिण्यासाठी देतो किंवा प्यायला देतो. या द्रवणाला जलसंजीवनी असे म्हणतात. A patient in a hospital is sometimes put on saline that is on a solution of salt in water. Sometimes other medicines may also be given through saline. These are example of useful solution. बघा, जे डॉक्टर सलाईन वगैरे देतात बघा, म्हणजे आपण जे आता घरी पाणी करून दिलेलं होतं प्यायला, मिठाचं आणि साखरचं द्रावण म्हणतो आपण त्याला, द्रावण, विरघळलेले पदार्थ द्रावण. म्हणजे असे काही उलटी, जुलाब किंवा उलटी झाली तर हे आपण द्रावण, विरघळलेले पदार्थ पिण्यासाठी देतो. तेच डॉक्टर सुद्धा काय करतो, दवाखान्यामध्ये सलाईन देतात. त्या सलाईन मध्ये मिठाचे आणि साखरेचेच प्रमाण म्हणजे द्रावण असतं. त्यात इतर औषधही विरघळतात, इंजेक्शनही देतात. ही उपयुक्त अतिशय महत्वाचे द्रावण आहे, मीठ आणि साखर, सॉल्ट आणि शुगर. चला पुढे जाऊया. Do you know sea water is salty to taste because it leaves nothing but a solution of salt that occurs naturally. You cannot use sea water for drinking. तर आता सांगितलं की तुम्हाला जर समुद्राचे पाणी चवीला खारट असते, कारण त्यात मिठाचे नैसर्गिक द्रावण त्यात असते
आणि आपण समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. वॉटर ऑफ फिल्टर्स वेल्स मे हॅव डिफरंट टेस्ट. व्हाय इज दॅट? सो सम substances from the mount dissolve in the water. They give a taste to the well water, but if there is nothing dissolved in water, water has no taste. तर वेगवेगळ्या विहिरीच्या पाण्याला वेगवेगळी चव असते आणि ते कशामुळे? जमिनीतील काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि त्यांची चव ही विहिरीच्या पाण्याला येते. पण पाण्यात काही विरघळले नसेल तर पाण्याला चव लागत नाही. पाण्याला चव लागत नाही. When we remove the lid of a soda water bottle, bubbles fish out of it to make soda water. A gas called carbon dioxide is dissolved in water under pressure. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. Removed. बघा, अंडर प्रेशर when the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. तर अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने त्यांनी काय म्हटलेले बाळांनो, की सोडा वॉटर सोडा water the water of different wells may have different tastes. Why is that? When we remove the lid of a soda water bottle, bubbles fish out of it to make soda water. A gas carbon dioxide is dissolved in water under pressure. When the lid is removed, the pressure reduces and the gas bubbles out. तर सोडा वॉटरच्या बाटलीचे जे झाकण आहे, आपण त्याला ढक्कन म्हणतो वगैरे, झाकण काढले की त्याच्यातून जे बुडबुडे बाहेर पडतात ते पाण्याचे नसतात तर कार्बन डायऑक्साईडचे असतात. कार्बन डायऑक्साईडचे ते बुडबुडे असतात. त्याला आपण काय म्हणतो, जसं फसपासून असे वरती हे येतात, म्हणजे पाण्याचे असे थेंब, कार्बन डायऑक्साईडचे ते फेस, आपण त्याला फेस म्हणतो. फेस की तो फसपासून असा वरती फेस येतो, वरती येतात, त्याला आपण सोडा वॉटर बनवताना आणि कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळलेल्या असतो आणि तो झाकण काढताच तो दाब कमी होतो आणि तो वायू फसपासून मग फेसद्वारे तो बाहेर पडतो. लक्षात बाळांनो, पुढे जाऊया. आउट म्हणजे बाहेर पडणे. ट्राय दिस. तर आपण अजून एक पुढचा प्रयोग आहे, तो तुम्ही घरी करू शकता. चित्रामध्ये दाखवलेला आहे. ट्राय दिस. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर. हा तुम्हाला पहिले मी मीठ आणि साखरेचा, मीठ साखर वगैरे याचा प्रयोग सांगितलेला आहे आणि दुसरा प्रयोग आहे दाखवलेला आहे, तो पण तुम्ही घरबसल्या करू शकतात सोप्या पद्धतीत. दोन्ही प्रयोग सोपे आहेत की पाण्यात बुडणाऱ्या आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू. बघा, तर त्या कोणकोणत्या वस्तू असतात
तो प्रयोग आपण घरबसल्या करू शकतो. ट्राय दिस. फिल अ लार्ज कंटेनर विथ वॉटर. कलेक्ट फॉलोइंग आर्टिकल्स. बघा काय म्हटले त्यांनी, एक मोठे भांडे पाण्याने भरून घ्या. बरोबर. कलेक्ट करा पाण्याने आणि काही वस्तू कलेक्ट करा आणि एक मोठे पाण्याने भरून घ्या आणि काही वस्तू कलेक्ट करा म्हणजे गोळा करायचे, त्या वस्तू जमवायचे आहेत आपल्या. मग त्या वस्तू कोणकोणत्या असतील ते मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगतो आणि मराठीमध्ये पण सांगतोय. बघा बाळांनो, a plastic ruler, an eraser, a pencil, a sharpener, a rubber band, the compass. बघा, तर तुम्ही घर बसल्या ह्या तुमच्याकडे ह्या वस्तू असतात घरामध्ये. प्लॅस्टिक, स्केल, स्कोल रबर, पेन्सिलचा तुकडा, टोक यंत्र, रबर बँड आणि कर्कटक. इंग्लिशमध्ये सांगितलं, मराठीमध्ये सांगितलं. बरोबर. या वस्तू तुमच्या कंपास पेटीमध्ये असतात. बरोबर आहे. तसेच बघा, अजून वस्तू आपल्याला कुठून मिळतील, ह्या कंपास पेटीमधून मिळालेल्या आहेत. बरोबर आहे. कशामधून मिळाले आहेत? कंपास पेटी, कंपास बॉक्स. कंपास बॉक्स म्हणजे कंपास पेटीमधून या वस्तू मिळालेल्या आहेत. आता आपण बघितलं तर फ्रॉम युअर हाऊस, आपल्या घरामध्ये पण काही वस्तू असतात. फ्रॉम हाऊस म्हणजे आपण जिथे राहतो, ज्या घरामध्ये राहतो, हाऊस म्हणजे घर, त्या घरातून पण आपल्याला काही वस्तू आपण जमवू शकतो. तर त्या कोणकोणत्या वस्तू असतील फ्रॉम हाऊस मध्ये? अ स्टील स्पून, अ प्लास्टिक स्पून, सम ग्राउंडन्स सेल्स अँड आर नेल अँड स्क्रू अँड कॉइन पैसे म्हणजे स्क्रू, खिळा वगैरे. सांगण्याची गरज नाही, पुन्हा मी मराठीत सांगतोय. तर आपण स्टील स्पून चमचा, स्टीलचा चमचा, प्लॅस्टिकचा चमचा, शेंगांची टरफले किंवा लीफ, पान मिळू शकतो. नाही, लीफ वगैरे हे झाडाला बाहेर असतं. शेंगांची टरफले, खिळा, स्क्रू, नाणे, हे सगळं आपल्या इथे मिळणार आहे घरामध्येच. आता पुढे आलं बघा. आता पुढचे बाळांनो, फ्रॉम आउटडोअर्स म्हणजे आपल्या आजूबाजूला बाग बगीचे असतात. बरोबर आहे. बाग बगीचे असतात, तर तिथून आपल्याला काही वस्तू मिळू शकतात. तिथून आपल्याला काही वस्तू, फ्रॉम आउटडोअर्स, तर तिथून कोणकोणत्या वस्तू मिळू शकतील? बघा, टन्स, लिटल, टीव्ही गन्स, लिव्हर्स, सॉइल वगैरे, लिव्हर्स, सॉइल, फ्रुट्स वगैरे. म्हणजे काय म्हटले, बागेमध्ये काड्या, फळे, खडे, पाने, माती या गोष्टी आपल्याला बागेतून मिळू शकतात. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने या गोष्टी मिळाल्यानंतर पुट these things in the water and see where in. बघा, यापैकी एक वस्तू पाण्यात टाकल्यावरती बुडते की तरंगते ते आपण पाहू शकतो. की कोणत्या वस्तू या पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला कोणत्या वस्तू पाण्यावर तरंगतात आणि कोणत्या वस्तू पाण्याच्या मध्ये बुडणार आहेत, तळाशी जाणार आहेत, हे आपल्याला या प्रयोगावरून आपल्याला समजणार आहे. आता पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू तुम्हाला लगेच कळणार की तो प्रयोग केल्यानंतर. आलं लक्षात? आणि चित्रामध्ये पण दाखवलेलं आहेच बाळांनो. पेन्सिल तरंगणार आहे, स्पून चमचा स्टीलचा खाली तळाशी जाणार आहे. बरोबर.
पुन्हा प्लॅस्टिकची पट्टी जी आहे ती वरती तरंगणार आहे, रबर बँड तरंगणार आहे, शॉर्पनर खाली जाणार आहे, कर्कटक खाली जाणार आहे, पाण्याच्या तळाशी वगैरे. या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. समजलं बाळांनो इथपर्यंत? चला पुढे जाऊया. The things that float are lighter than water. The things that sink are heavier than water. काय म्हटले? तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात. तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात. बरोबर. ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात. बुडणाऱ्या वस्तू मात्र वॉटर पाण्यापेक्षा त्या जड असतात. त्या जड असतात. ट्राय दिस. टेक some muddy water in a weak beaker. If you do not find muddy water, they make some by adding some soil pieces of dry divigus straw leaves to water. तर अशा पद्धतीने अजून एक आपल्याला प्रयोग करायचा आहे. चित्रामध्ये दाखवलेले एका चंचू पात्रामध्ये तुम्ही गढूळ पाणी घेऊ शकतात आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी माती टाकायची आहे आणि माती टाकल्यानंतर काही बारीक सारीक काळ्या वाळलेल्या पालापाचोळ्यांचे लहान मोठे तुकडे मिसळून ते पाण्यात गढूळ पाण्यात आपण गढूळ पाणी करून घ्यायचे. आणि आता ते चंचू पात्र अजिबात त्याला धक्का बघा गढूळ केल्यानंतर पुढे काय करायचं आपण? नाऊ अलो दिस beaker to stand still for 4 or 5 hours. बघा आणि कमीत कमीत बघा 4 ते 5 मिनिटे ते स्थिर ठेवायचे. स्थिर झालं पाहिजे. ते गढूळ केलेलं पाणी स्थिर झालं पाहिजे आणि ते चंचूपात्राला धक्का लावायचा नाही. पुढे काय होणार आहे बघूया. व्हॉट डू यू सी? द पार्टिक्युलर्स ऑफ सॉइल sinks in the water and from a layer or sediment at the bottom, but divigus and other rubbish float on the water. It takes a long time for the sediment to form. बघा अशा पद्धतीने की पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा होतो. तर काड्या व कचरा पाण्यावर तरंगतो. हलक्या असल्यामुळे गाळ जमा होण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. पाणी स्थिर होण्यासाठी पाणी शांत होईपर्यंत तो गाळ पूर्ण तळावर साचल्याशिवाय पाणी स्थिर म्हणजे असं शुद्ध पाणी होत नाही, दिसत नाही. What is this? Tell us. Particles of soil are heavier than water, but because they are very small, they take a long time to settle to the bottom of the water. Divigus extra or lighter than water. तर अशा पद्धतीने मातीचे कण हे पाण्यापेक्षा जड असतात. त्याच्यामुळे ते तळाशीच असतात. पण आकाराने तरी लहान असले पण त्यांना वजन असते मातीला आणि असल्यामुळे ते तळाशी जमवण्याचा वेग कमी असतो हळूहळू. परंतु पालापाचोळा आणि काड्या पाण्यापेक्षा हलक्या असतात त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. नाऊ द वॉटर appears much cleaner and transparent that it was. बघा पाणी आता पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसते. 5 ते 7 मिनिटे शांत राहिल्यानंतर
त्या तळाशी पूर्ण माती साचते आणि पालापाचोळा हा वरती जातो. अशा पद्धतीने आपल्याला समजणार आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. विदाउट disturbing the sediment, pour the water above it into two smaller beakers. Even though this water appears much cleaner than before, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it. बघा, तर अशा पद्धतीने पाणी जे आहे असे खूप वेळा, आता ही 2 चंचुपात्रे पुढील आपण 2 प्रयोग करायचे. पाणी खूप असे, द प्रोसेस ऑफ अलाउइंग हेवियर पार्टिकल्स टू सेटल टू बाय बॉटम अँड स्टील वॉटर इज कॉल्ड सेटलिंग. म्हणजे पाणी असे खूप वेळा स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे याला आपण काय म्हणतो? पाणी निवळणे असे म्हणतो. बरोबर? इथपर्यंत ओके. चला, विदाउट disturbing the sediment, pour the water above in into smaller beakers. Even though this water appears much cleaner than before, बघा, there are still some fine particles of soil and some rubbish floating in it. तर अशा पद्धतीने गाळाला धक्का लागू न देता वरचे पाणी दुसऱ्या 2 चंचू पात्र्यामध्ये आपण ओतून घेऊ शकतो. आणि हे पाणी आधीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ पारदर्शक दिसत असले तरी पाण्यात मातीचे कण मात्र असतात. ते पाणी स्वच्छच आहे असे आपण म्हणू शकत नाही. नाउ कॅरी आउट द फॉलोइंग experiments using these 2 beakers. Label them 1 and 2. तर अशा पद्धतीने आता ही 2 चंचुपात्री घेऊन पुढील आपण प्रयोग करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रयोग घरी करता येऊ शकतो. Try this. Take a fish, alum and swirl it once in the water in the first beaker. Leave this beaker on systems for 2 or 3 hours. आणि अशा पद्धतीने पहिल्या चंचुपात्र्याला पाण्यात तुरटीत एक खडा हलक्या हाताने फिरवलं. त्यानंतर पाणी काय होते? अजिबात धक्का न देता ते 2-4 तास ते स्थिर ठेवायचं आहे. किंवा 2 किंवा 3 तास किंवा 2 किंवा 4 तास तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस, जोपर्यंत स्थिर होत नाही, शुद्ध पाणी दिसत नाही, तोपर्यंत आपण ठेवायचं आहे. What do you see? The particles floating in water slowly settle to the bottom and the water in the upper part becomes transferred. The divisions and straw still keep floating on the water. बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला यावरून काय समजले? तर पाण्यात तरंगणारे असले हळूहळू कण तळाशी बसतात आणि ते वरचे पाणी पारदर्शक होते. कचरा व काड्या मात्र अजिबात तरंगत नाहीत. व्हॉट इज दिस? टेल अस. swirling alum in water helps the soil particles in muddy water to settle down. आणि अशा पद्धतीने आपल्याला तुरटी फिरवल्यामुळे गढूळ पाण्यातले मातीचे कण खाली तळाशी बसायला मदत होते किंवा खाली तळाशी साठतात. टेक अनदर beaker, place a strainer over it, fold a piece of fine cotton cloth into 4 layers, make it moist and spread it over the strainer. Now pour the water in beaker.
बघा. तर अशा पद्धतीने आणखी एक मध्यम आकाराचे आपण असाच एक प्रयोग आपण करून घेऊ शकतो. तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणखी एक मध्यम आकाराचे चंद्रपत्र घ्या आणि त्यावर चहाचे गाळणे असते ते घ्या आणि स्वच्छ सुती कापड घ्या, तलम म्हणजे बारीक असलेलं कापड घ्या आणि ते 4 पदरी त्याला घडी घाला बारीक असलेलं आणि ती ओली करून गाळणीवर ठेवा, पसरवा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चंद्रपत्रातले पाणी त्या बारीक तलम कापडावर टाका, त्याच्यातून धार धरा. तुम्हाला प्रयोगामध्ये दाखवलेले त्यावरून धारल्यानंतर ते पाणी तिथे ओता. यावरून तुम्हाला काय आढळून येईल बाळांनो, हे लक्षात येईल की आपल्याला what we you see the rubbish and soil particles remain in the cloth. बघा, गढूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला काय होते, मदत होते. The water collects in the beaker below it looks transferred. आणि अशा पद्धतीने प्रयोग झाल्यावर वापरलेले पाणी बागेत शेतात टाकून द्या. साधनाने लावून स्वच्छ धुतले गेले पाहिजे बाळांनो. We have seen some methods of making muddy water clean and the transfer. However, such water may still not be portable. बघा, तर अशा पद्धतीने गढूळ पाणी स्वच्छ पारदर्शक करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या आहेत आणि असे स्वच्छ पारदर्शक दिसणारे पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे सांगता येत नाही. ते शुद्ध असेलच असं आपण सांगू शकत नाही. कॅन यू टेल, बघा, कॅन यू टेल in the rainy season the water of rivers and streams becomes muddy. Why do we not drink that water? When on an excursion, if you find that the water of a spring or well there has a bad smell, would you drink it? तर पिण्याचे जे पाणी आहे, पिण्यासाठी निर्दोष पाणी, स्वच्छ पाणी असायला हवे. शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो किंवा वासही नसतो. पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली तर ते पाणी पिण्यायोग्य नाही, ते अशुद्ध पाणी आहे. त्यामुळे ते पाणी पिल्याने माणसे आजारी पडू शकतात. आणि पावसाळ्यातले पाणी, गढूळ पाणी आपण निवडून घेतो. गरज असेल त्या तुरटी फिरवते पाणी स्वच्छ होण्यासाठी किंवा गाळून घेतो. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा कमी होतो, पाणी स्वच्छ पारदर्शक दिसू लागते, म्हणजे ते निर्धोक झाले असे म्हणतो. आणि याविषयी आपण आपल्याला माहिती दे. तुरटीचा बऱ्याच घरोघरी पण वापर केला जातो बाळांनो. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, बघा, वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. Portable water. Drinking water must be safe for our health. Pure water has no taste. आता सांगितलं. Do you know if we take a bit of yogurt or a drop of buttermilk on the glass slide and place the slide under the microscope, we see very tiny living things in it. They are called microscope organism.
convert milk into yogurt. They are useful for us, but all microscopic organisms are not useful. Some microorganisms cause diseases when they enter into a body. They are said to be harmful microorganisms. बघा ऑर्गॅनिमस. तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी थोडंसं एक उदाहरण घेतलं तर थोडंसं दही किंवा ताक घेऊन थेंबर ताक घेऊन किंवा दही घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवले तर हे हा प्रयोग तुम्ही घरी करू शकत नाही, कारण की तुमच्याकडे साहित्य उपलब्ध नसते. हे आपल्या शाळेत आहे. ती काचेच्या पट्टीवर ठेवली की ती पट्टी सूक्ष्मदर्शिकातून पाहिली तर आपल्याला त्यात सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतात दहीमध्ये किंवा ताकामध्ये. ते सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात. ते आपल्याला उपयोगी असतात, शरीराला चांगले असतात, पण ते सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात. अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव असे म्हणतात. बाळांनो, सगळे चांगले असतात असे नाही, त्यामुळे जास्त दिवसाची दही खाऊ नये. पुढे जाऊया. बॉइलिंग द वॉटर kills the microorganisms into and it prevents diseases. तर पाणी उकळल्याने पाण्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो. तर सहसा करून आपण पावसाळ्यात नेहमी पाणी उकळून पितो, उकळून मग ते थंड करतो मग पितो, की नाही? हे सगळ्यांनाच माहिती, सांगण्याची गरज नाही. व्हॉट वी हॅव लर्न्ड. तर आतापर्यंत आपण काय शिकलो आहोत याविषयी आता आपण समजून घेणार आहोत. बघा बाळांनो, सम सबस्टन्स डिझॉल्व इन वॉटर, सम सबस्टन्स डू नॉट. बघा, तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. बरोबर समजले? तुम्हाला सांगितलंय. सम थिंग्स फ्लोट ऑन द वॉटर, सम थिंग्स अँड सेटल ॲट द बॉटम. काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू बुडतात आणि पाण्याच्या तळाशी त्या जमा होतात. आधीच सांगितलं प्रयोग. दुसरा प्रयोग, पहिला प्रयोग समजला, दुसरा समजला. पुढचा आपण घेतलेला आहे. इन ऑर्डर टू obtain clean water is muddy water is allowed to settle. After settling the water is cleaned further by swirling alum in it or by filtration. बघा, फिल्ट्रेशन पाणी स्वच्छ करणे, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी ते स्थिर ठेवतात. फिल्ट्रेशन तळाशी गाळ जमा झाल्यावर पाण्यात तुरटी फिरवतात किंवा पाणी गाळून पितात किंवा उकळून पितात. ओके. आणि चौथा होता बाळांनो, इव्हन इन क्लीन ट्रान्सफर्ड वॉटर मायक्रो ऑर्गॅनिमस कॅन बी प्रेझेंट. इट is necessary to have safe water for drinking, so water must be boiled to destroy any microorganisms in it. तर अशा पद्धतीने गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यात सूक्ष्मजीव असू शकतात. पाणी निर्धोक करणे, पिणे आरोग्यासाठी आपले गरजेचे असते. त्यासाठी पाणी उकळून सूक्ष्मजीवांचा नाश करणे आवश्यक असते. त्याच्यामुळे पाणी उकळून पिणे गरजेचे असते. आता सूक्ष्मजीव हे सजीव आपल्या डोळ्यांना दिसेन असे असतात, बारीक असतात. आपल्या डोळ्यांना सूक्ष्मदर्शिकेतून बघितले तरच आपल्याला ते दिसू शकतात, एरवी आपल्याला ते दिसू शकत नाही. तर अशा पद्धतीने एनी मायक्रो ऑर्गॅनिमस इन इट. समजलं बाळांनो? की त्यासाठी पाणी आपण उकळून सूक्ष्मजीवांचा नाश करणे आवश्यक असते, तरच ते पाणी आपले पिण्यायोग्य असते. अशा पद्धतीने आणि सूक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत,
एवढ्या बारीक आकाराचे ते आपल्याला सूक्ष्मदर्शिकेतून, सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोप मधून आपल्याला ते दिसू शकतात, पण असे दिसू शकत नाही. धडा मोठा आहे, लहान नाही, सायन्सचा धडा आहे. मला माहिती आहे, जेवढं शक्य होईल तेवढं समजण्याचा प्रयत्न करा, वाचन करण्याचा प्रयत्न करा. स्वाध्याय दिला जाईल, स्वाध्याय पूर्ण करा. आणि इथेच हा धडा आपला संपलेला आहे. वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग, चॅप्टर 4 संपलेला आहे बाळांनो. आणि इथेच आपण थांबूया. धन्यवाद.